भगवान की जय। मां काली माता की जय। भारत माता की जय। हर हर महादेव। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आज अखंड हिंदू राष्ट्र पदयात्रा निघाली असून ही पदयात्रा अरण ते पुणे असा प्रवास असणार आहे। खरं तर या पदयात्रेचा काढण्याचा मुख्य हेतू म्हणजे हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी, गोमातेचं रक्षण करण्यासाठी आणि लव जिहाद सारख्या घटना थांबवण्यासाठी आणि हिंदू धर्मातील धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी अनेक विषयांवरती आज पदयात्रा निघाली आहे। अशा अनेक मुद्द्यांवरती पदयात्रा निघाली असून आणि या अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रेचे आयोजन माता महाकाली 108 महंत राहुल मुनी महाराजसह इतर आखाड्याचे मोहन महाराज आपल्यासोबत आहेत। महाराज, काय नेमकं पदयात्रेचं नेमकं काय उद्दिष्ट असणार आहे? जय श्रीराम, जय शिवराय। जी महाराष्ट्रात अखंड हिंदू राष्ट्र निर्माण पदयात्रा महाराष्ट्रात आपल्या पहिल्यांदा निघत आहे। सर्वतेला ही पदयात्रा एकट्याची नसून सकल हिंदू समाज, साधू संत महंत नागासाधू सर्व संप्रदायाचे जे असतील हे सर्वांची मिळून ही पदयात्रा आहे। आमच्या हिंदू धर्मावर होणारे अन्याय, आमच्या धर्माला टार्गेट करून जे विविध माध्यमातून धर्मांतरण करायला लावतात दुसऱ्या धर्मातील लोक, ते कुठंतरी थांबावं, आमच्या गोमातेची रक्षा व्हावी। महाराष्ट्रामध्ये ओपनमध्ये कत्तलखाने चालू आहेत, ते सर्व कत्तलखाने बंद होऊन कुठं तर आमच्या गाईला राष्ट्रमातेचा दर्जा दिलेला आहे साधू संतांनी सगळ्यांनी मिळून, तो दर्जा कायम टिकून राहावा। व आमची जे पुरातन मंदिर आहेत, ह्या मंदिरात काही लोकांनी आमच्या देवदेवतांच्या शेजारी कुठं कब्र बांधून हिरवी चादर टाकून त्यांचा देव असं सांगण्यात येत आहे, तर त्यांचा देव तिथं नसून ते आमचे पुरातन देवदेवता आहेत, ते कुठं तर ते निघून आमचे हिंदू धार्मिक स्थळ सुरक्षित राहावे ते। व आमचे साधू संत जे बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर जे अन्याय होतो ते कुठं तर थांबला पाहिजे आणि गोमातेची रक्षा झाली पाहिजे। लव ज्यासारखी प्रकरणं समजून घडतात, कारण त्यांना अजून धर्म ठीक का नाही, कुठं तर धर्माची जनजागृती व्हावी, एवढ्या पवित्र धर्माची, ह्यासाठी सर्वांसाठी ही पदयात्रा सर्व साधू संत मिळून काढत आहेत। हे पदयात्रा नेमकं कुठून आणि कसं आणि याचा समारोप कुठे होणार? ही पदयात्रा आरण महाकाली मंदिरातून तळजाई मंदिर येथे पुणे येथे असा 10 दिवसाचा प्रवास करत, धर्माचं जागरण करत, धर्माचं प्रबोधन करत सर्व साधू संत मिळून हे पदयात्रा काढत आहेत। या पदयात्रेमध्ये कोणकोणते महाराज असणार आहेत आणि किती लोक सामील आहेत आता? सुरुवातीला ह्या पदयात्रेमध्ये 200 ते 300 साधू संत महंत सर्व संप्रदाय राहतील आणि ह्याचा शेवट किती होईल, कारण धर्माची रक्षा करायची म्हटलं की साधू संत हे सर्वात प्रथम येतात बाकीच्या लोकांपेक्षा, त्याच्यामुळे सर्वांना माहीत झाली पदयात्रा निघेल आणि ह्याचा शेवट किती मोठा होईल हे तसं काय सांगता येत नाही। हिंदू धर्मातील लोकांना काय आपल्या अपेक्षा काय त्यांना सांगू इच्छिता आपण? आता प्रत्येकजण आपापल्या परीने सुद्धा साधू संत धर्माचं जागरण करत असतात, पण कुठं तर एकजूट सगळ्यांची ताकद होऊन ही सर्व पदयात्रा निघत असल्यामुळं नक्कीच ह्या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ते 100% सांगता येत नाही, धर्मांतरण पूर्व आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो। आणि आमच्या संग असे काही महाराज लोक आहेत ज्यांनी 10-10 वर्ष झालं धर्मांतरण झालेल्या लोकांना वापस आणण्याचं बी काम केलेलं आहे, हजारोच्या संख्येनं असे बी सर्वजण आहेत। त्यामुळे सर्वजण अनुभवी आहेत, त्यामुळे हे धर्मांतरण होण्यासाठी लोकांना जागृत 100% लोक ह्याच्यातून जागृत होणार, गोमातेचे कत्तलखाने 100% ह्याच्यातून बंद होणार आणि आमची मंदिराला कुठं तर सुरक्षा भेटणार, ही एक आमची खात्री आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, आज पदयात्रेमध्ये आपण देखील सामील आहात, काय नेमकं कशी असणार आहे पदयात्रा आणि याचं स्वरूप कसं आहे? देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आणि नव्या पिढीच्या जनजागृतीसाठी सर्व पूजनीय संतांची ही वारी पुण्यापर्यंत जाणार आहे। खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ही जी जिहादी प्रवृत्ती समाजामध्ये वाढलेली आहे, मग ते लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, अशा माध्यमातून सातत्यानं हिंदू समाजातील भगिनी, हिंदू समाजातले मंदिरांवर जागेंवर अतिक्रमण करण्याचं कुठं तर दुष्टपणा हा जिहादी लोकांकडून होतो आहे आणि याच्या विरोधात एक जनजागृती मोहीम राबवण्यामध्ये तर आम्ही सर्वजण प्रयत्न करतच आहोत, पण संतांचा आणि महाराजांचा आशीर्वादसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। कारण आपण पाहिलं असेल की मोगली आक्रमण असतील किंवा जी काही जिहादी आक्रमण होती, त्या काळातले राजांच्या बरोबर नागासाधूंचं सुद्धा फार मोठं योगदान आहे या आक्रमण परतून लावण्यासाठी। आणि मला खात्री आहे की संतांचा आशीर्वाद राहिला तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर नक्कीच
देशाची भरभराट होईल. खरं तर तसं हिंदू राष्ट्र ह्याच्यासाठी अनेक आंदोलन देखील राजकीय नेत्यांनी केलेलं, संग्राम जगताप असेल, गोपीचंद पडळकर असेल, खरं तर त्यांनी देखील ह्याच्यामध्ये सामील होणं ते गरजेचं होतं, पण ते कुठं दिसून येत नाही. नाही येतील, ते पण होतील सामील. आमंत्रण दिलेलं आहे. आमंत्रण दिलेलं आहे, होतील सामील आता त्यांच्या जसं त्यांना टाईम भेटेल तसे. अच्छा, एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर हा हिंदू राष्ट्र, अखंड हिंदू राष्ट्र आणि गोमातेच्या अनेक प्रश्नासाठी आज पदयात्रा निघाली असून या पदयात्रेमध्ये शेकडो भाविक सामील असल्याचं देखील महाराजांनी सांगितलं आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, आरण.